परभणीमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं। संतप्त आंदोलकांनी रस्त्यावरती जाळपोळ केली आणि त्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महिला आंदोलक आक्रमक झाल्या। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली। विशेष पोलीस महानिरीक्षकही परभणीमध्ये सध्या दाखल झालेले आहेत। इथे शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान परभणीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा सध्या बंद करण्यात आलेली आहे। दंगल नियंत्रण पथक सुद्धा आज परभणीमध्ये दाखल झालंय। दरम्यान मेघना बोर्डीकर यांनी जिल्ह्यामध्ये शांतता राखण्यासाठी नागरिकांना आवाहन केलंय। काल परभणी शहरात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे। मी त्या घटनेचा निषेध करते। पोलीस प्रशासनाने देखील त्या व्यक्तीला तात्काळ अटक केलेली आहे। मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी शांतता राखा, संयम बाळगा। नांदेड परिक्षेत्राच्या डीआयजींशी माझं फोनवरती बोलणं झालेलं आहे। ते स्वतः परभणीमध्ये आहेत। अतिरिक्त असा पोलीस फोर्स देखील परभणीमध्ये आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे। आपण सर्वांनी सुद्धा सहकार्य करावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।